हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हे सनफ्लावरचं किचन कसं बनवायचं। तर मी दाखवते तुम्हाला। हे 4 किचन बनवलेले आहेत मी आणि आता बाकीचे दाखवते तुम्हाला। हे शॉपमध्ये थोडं काम सुरू आहे आमचं, डेकोरेशनचं सामान वगैरे आणलेलं आहे तर ते लावायचं आहे आणि त्यासोबतच मी पण माझं काम करते। आणि गणपतीच्या मूर्त्या पण आहेत आपल्या शॉपमध्ये, बाकीच्या पुढे आहेत, मी दाखवते तुम्हाला नंतर। पण आधी किचन कसं बनवायचं ते दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता माझं ट्रायपॉड पण काही ठिकाणावर नाही आहे, तर कसं ठेवू, एक मिनिट दिसतोय का पण नाही, जाऊ द्या मी दाखवते। तर माझ्याकडे एक झाकण आहे डब्याचं, एक मिनिट, निघत पण नाही आहे, चिटकलं असेल खालच्या साईडला, असं ठोकावं लागतं, हाताने पण निघतं हे असं ताणल्यावर। असं ग्लू असतो ना, तर तो एखाद्या वेळेस खाली चिटकून जातो, हे बघा असं। तर माझ्याकडे हे एक छोटं झाकण आहे आणि याच्यामध्ये मी काय करते, ह्या ज्या छोट्या पेटल्स बनवलेल्या आहेत हे अशा ठेवते। आता मी हातातच पकडून दाखवते तुम्हाला, कारण माझं ट्रायपॉड कुठे आहे मला काही आठवत नाही आहे, दुकानामध्ये खूप सामान आहे त्याच्यामुळे आता कुठे काय मिळतं। हे अशा पेटल्स याच्यामध्ये ठेवायच्या। तर आपल्याला ह्या 8 पाकळ्या लागतात याच्यात, मी बनवून ठेवलेल्या होत्या। तर या पाकळ्या कशा बनवायच्या ते पण तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेल कसं बनवायचं। तर त्यात काही एवढं कठीण नाही आहे। तर या अशा ठेवायच्या बघा, मी ज्या पद्धतीने ठेवते तशा। हे बघा, आता ह्या अशा ठेवल्या की त्यानंतर एक ब्राऊन कलरचं हे पाईप क्लीनर असतं ना, तर याला गोल गोल करायचं आहे, पूर्ण असं गोल करायचं असं। ओके, काय हे एक ब्राऊन कलरचं पाईप क्लीनर घ्यायचं आहे, शॉपमध्ये काम सुरू आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला येईल। तर मी दाखवतो कसं बनवायचं हे ना, असं। तर याला आपण एक तार वगैरे असेल ना, त्याने असं गोल गोल करून डिझाईन पण क्रिएट करू शकतो। आणि सिंपल, मला असं वाटतं सिंपल जास्त छान दिसतं। त्याचा नंबर त्याच्यात लिहिला आहे, खाली आहे, प्रतीक नाव त्याचं। तर हे असतं ना, तर हे असं गोल गोल, गोल गोल करायचं बघा, राऊंड करायचं। आणि यामध्ये तार असतो त्यामुळे हे इझिली होतं। हे बघा, मी स्टार्टिंगला इथं चिकटवत नाही, तुम्ही चिकटवू शकता। हे बघा, पूर्ण असं गोल केल्यानंतर या साईडला आतमध्ये थोडासा ग्लू लावायचा। तुम्ही B7000चा ग्लू यूज करू शकतात, नाहीतर ग्लू गनने ते पण लावू शकतात, त्याचा ग्लू म्हणजे ते लावते। आणि हे काय आहे, याला चिकटवून घ्यायचं आणि असं यावर कुंकर भरायची, कारण ते पटकन चिकटून जातं। आणि साईडचा जो ग्लू असतो ना, तो असं पटकन हाताने काढून घ्यायचा, नाहीतर मग ते कडक असं व्हाईट कलरचं कडक झालेलं दिसतं आणि फिनिशिंग बिघडते। तर ते छान बनवून रेडी झालं। ओके, हे जे यामध्ये मी सेट केलंय, तर यावर हे चिकटवायचं, यावर चिकटवायचं। मी लावून दाखवतो। यावर ग्लू टाकलेला आहे आणि यावर हे असं लावायचं। ओके, तर व्हिडिओच्या नादात ते खाली पडून गेलं होतं, आता मी सांभाळून करते। हे बघा, हे असं चिकटवून घ्यायचं याला, आणि ह्या पेटल्स आहेत ना, व्यवस्थित करून घ्यायच्या। आणि असं एक झाकण आहे ना, म्हणजे जे काही डब्याचं झाकण वगैरे असेल ते आपल्याकडे असू द्यायचं, याच्यामध्ये फिनिशिंग व्यवस्थित बसते। तुम्ही असं हाताने पण चिकटवू शकतात, पण ते फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। मग असं करायचं। हे माझ्या मिस्टरांच्या स्क्रूच्या डब्याचं झाकण आहे, तर डबा तुटला होता, तर मी हे झाकण माझ्यासाठी ठेवलं आहे। तर बघा, हे साईडला पण चिटकतं। तर हे एका साईडने लावून झालं आहे। ओके,
एका साईडने लावून झालं आहे. आता हे बॅक साईडने पण असंच बनवायचं गोल गोल एक सर्कलसारखं आणि ते बॅक साईडला अटॅच करायचं. ओके, तर मी ते तुम्हाला आता परत एकदा करून दाखवते. ब्राऊन कलरचं पाईप क्लीनर आहे. तर हे बघा, परत एकदा लक्ष देऊन बघा, असं गोल गोल करायचं, एका लाईनने करायचं व्यवस्थित. राऊंड राऊंड इझिली गोल होतं. तुम्हाला पाईप क्लीनरपासून बनवलेल्या अजून वेगवेगळ्या वस्तू शिकायच्या असतील तर मला कमेंट करा, मी नक्की शिकवेल जसा वेळ मिळेल तसं. हे बघा, हे असं केलेलं आहे. ओके, तर इथं ग्लू लावायचं. साईडचा जो ग्लू असतो, साईडने ग्लू आलेला, तो पटकन असा काढून घ्यायचा. आणि B7000 जर तुम्ही यूज केला ग्लू तर त्याचा चटका नाही बसत. मी ग्लू गनने लावते आहे, त्याच्यामुळे थोडा चटका लागतो. तर बघा, ही जी साईड असते बॅक साईड, फ्रंटला आहे, बॅक साईडला पण लावून घ्यायचं. हे बघा, हे असं लावायचं छान. आणि त्याच्यानंतर याला जे किचन असतं ते अटकवायचं. मी एक दाखवते तुम्हाला, माझ्याकडे आहे. पत्रामध्ये मारला तू ना निघून जाईल ना ते. माझ्याकडे अजून किचन्स आहेत तर ते पण तुम्हाला दाखवेल. ते तिकडे ठेवलेले आहेत. ते स्टँड मी इकडे नाही आणलं. तर हे असं बनतं, त्याला अशी रिंग वगैरे अटॅच करायची. आणि तुम्हाला जर हे अशा टाईपमध्ये किचन शिकायचे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी हे पण तुम्हाला शिकवेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.